कुणी यायचं, ते लाजा लागले होते. पहिलं कुणी यायचं, परत गेले आणि परत नंतर आत आले. पहिल्यांदा सुरुवात कुणी करायची, त्यात एका लाल जॉकेट घातलेल्या मुलीने सुरुवात केली आणि 7-8 मुली आत आल्या. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की इंग्लिश मिडियम काढण्यासाठी सुरुवात कुणी करायची, आणि ते धाडस डॉक्टर साहेबांनी खऱ्या अर्थानं केलं. आणि सुरुवातीला इंग्लिश मिडियम काढल्यानंतर त्याच्यासाठी खर्चच करावा लागतो. त्याला कुठल्याही शासनाची मदत नसते, कुठल्या सामाजिक संस्थेची मदत नसते. फी आपण विद्यार्थ्याकडून घ्यावं म्हणलं तर विद्यार्थ्याचं ऍडमिशन होतंय का नाही अशा प्रकारची शंका असते. त्यामुळं स्वतःच्या खर्चातून या ठिकाणी जागा विकत घेतली, त्याच्यासाठी बांधकाम केलं, मैदान तयार केलं आणि हळूहळू या मोहोळ तालुक्यामध्ये इंग्लिश मिडियम स्कूल चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊ लागलं. माझा मुलगा देखील आर्यन इथंच इंग्लिश मिडियममध्ये, जसं सिद्धी वस्त्रे आणि इथं जसं शिक्षण घेतलं तसं माझा आर्यन मुलगा देखील याच शाळेचा विद्यार्थी. आणि तुम्ही म्हणत असताना म्हणलो की माझी विद्यार्थी, शाळेचा माझी विद्यार्थी कधीच होत नाही, तो शाळेचा विद्यार्थीच असतो. कारण मी नागनाथ विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि 10वी पतूर नागनाथ विद्यालयात शिक्षण घेतलं, पण स्पोर्टमॅन होतो. आणि कधी संघर्षाचा काळ जीवनामध्ये कधी थोडं संघर्ष अति वाटला तर फक्त नागनाथ विद्यालयाच्या मैदानावर मी एक चक्कर मारत असतो आणि त्यावेळेच्या आठवणी जागा होतात आणि लढण्यासाठी पुन्हा अजून एकदा ऊर्जा मिळते. तसंच इथल्या विद्यार्थ्यांना देखील या लिटिल बर्डच्या कधी आयुष्यामध्ये तुम्हाला इथले विद्यार्थी असतील, हे स्टॉलवरचे छोटे छोटे विद्यार्थी असतील, जीवनामध्ये तुम्हाला कधी संघर्ष वाटला, कधी अति अडचण वाटली तर आपल्या शाळेवरनं एक, आपल्या वर्गामध्ये किंवा आपल्या मैदानावरनं एक चक्कर मारून जावा, तुम्हाला लढण्यासाठी ऊर्जा खऱ्या अर्थानं मिळत असते. आणि त्या या लिटिल बर्डच्या मैदानावर आपण येऊन गेल्यानंतर आपलं सर्व दुःख दूर होऊन लढण्यासाठी पुन्हा तयार होतं. खान परिवाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांची, मी आता मला वाटतं त्यांचे वडीलच डॉक्टर होते, पण त्यांची आजीपासून खऱ्या अर्थानं आणि सेवाभावातनं ही केलेलं आहे. म्हणजे त्यातनं इन्कम किंवा व्यवसाय म्हणून नाही केला, सेवाभाव, लोकांना मदत करणे ही खऱ्या अर्थानं भूमिका त्यांच्या आजीनं, त्यांचे वडील, परत त्यांचं सर्व कुटुंब. आता मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं कोण MBBS ला आहे, कोण BHMS ला आहे, वेगवेगळ्या, म्हणजे त्यांच्या कुटुंबातील सर्वच डॉक्टर झाले. त्यांनी डॉक्टरला आपण देव मानत असतो. आणि मी तर खरंच, मी त्या CNS हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि मी ते नीट होऊन आलो आणि ती कल्पना काय, आपले खानदारे, त्यांची आई आजारी असल्यामुळे बघायला गेलो डॉक्टरची भेट, अक्षरशः मी पाया पडलो डॉक्टरची, कारण त्यानं जीवन दिलं ना. म्हणजे हे जी पेशा आहे, ही जी व्यवसाय आहे, त्याला व्यवसाय न म्हणता ही सेवा खान परिवारानं खऱ्या अर्थाने केलेली आहे. परत नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून, आपल्यात नर्सिंग कॉलेज कुठं बघायलाच मिळत नव्हतं आपल्या तालुक्यात. नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिकण्याची त्यांनी संधी दिली, त्यातून अनेक जण या ठिकाणी तयार होणार. परत आत्ताच प्रस्तावना करत असताना सांगितलं की आदिवासी विद्यार्थी असतील, NT विद्यार्थी असतील, या तालुक्यात पहिल्यांदाच आपल्या इथं त्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळते. आणि त्या विद्यार्थ्याला शिकवणं म्हणजे डॉक्टर साहेब ही फार मोठी गोष्ट आहे. कारण ज्याचं घर आहे, ज्याचं दार आहे, सगळं इथं राहणं आहे, शेअर आहे, त्यांना शिकवणं थोडं त्यांच्यापेक्षा सोपं आहे. पण त्यांना शिकवणं खऱ्या अर्थानं हीच महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची गंगा उघडली. त्यांचा उद्देशच ती होता की रंजल्या गांजल्याना शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते शिक्षण देण्याचं आपण काम करता, त्याबद्दल खऱ्या अर्थानं आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या मोहोळ शहरामध्ये आम्ही लहानपणी इथं खेळायला यायचं, पाणी भरायला यायचं. मोहोळमध्ये 2च बंगले होते, एक खान बंगला आणि दुसरा डाक बंगला. आणि आता अनेक बंगले झालेले आहेत, पण खान बंगला हा आज देखील मनामध्ये कोरलेला आहे. आणि खान परिवाराचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन याच्यासाठी करायचं की त्यांनी प्रत्येक गोष्ट सेवा म्हणून केली. आणि सेवा म्हणून ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपली प्रगती होत असते. माझं छोटंसं उदाहरण देतो. सिकंदर शेख आपला महाराष्ट्र केसरीचा एक मदत, प्रांजळ मनानं आपण त्याला मदत केली, तो आज भारत देशामध्ये आज नाव गाजलं सिकंदर शेख. आम्ही एक मोर्चा काढला, नवरदेव मोर्चा. आम्हाला माहित नव्हतं ते भारत देशामध्ये नवरदेव मोर्चा गाजल, पण आम्ही एक सेवा, लोकांचा प्रश्न रस्त्यावर मांडायचा म्हणून त्या ठिकाणी मांडला. भारत देशामध्ये ते नवरदेव मोर्चा गाजला. एक आंदोलन, सगळेच आंदोलन करत होते. विजेता वेगळं काय करत नाही, विजेता प्रत्येक गोष्ट वेगळ्यापणानं मांडतो. आणि आम्ही एक आंदोलन केलं, सगळ्यांनी दूध वताचं आंदोलन केलं. दुधाचा भाव कमी झाला, आम्ही बी तीच आंदोलन केलं. फक्त
दुधाची कॅन्ड एकसारखी अशी 15-20 कॅन्ड त्या पुलावर नेली आणि एकदाच वतली. ती दुधाचा धबधबा म्हणून अशोक कांबळे यांनी सुरुवातीला त्याचा व्हिडिओ काढला पत्रकार यांनी, आणि ते एबीपी माझा सगळीकडे देशभर टाइम्स ऑफ इंडिया जे विमानामध्ये पेपर असते त्याच्यामध्ये गेला. आता सिद्धिताई वस्त्रे आपल्या आपण नगराध्यक्ष म्हणून उमेदवार काय, लोकमतच्या सर्वेतून आशिया खंडातील सगळ्यात तरुण सगळ्यात कमी वयाचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली. म्हणजे एक सेवाभाव करण्याचं म्हणजे आम्ही आदर्श कुठून घेतलेला आहे का, आम्ही बाहेर जाऊन कुठल्या गावात आदर्श घेतलेला आहे. डॉक्टर साहेबांसारख्या लोकांनी जी सेवाभाव केलेला आहे त्यांचाच खऱ्या अर्थानं आदर्श घेऊन आम्ही देखील सामाजिक कार्याला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. अशाच पद्धतीनं खान परिवाराच्या वतीनं वेगवेगळ्या माध्यमातून या शहरातील या समाजाची सगळ्या तालुक्यातील समाजाची सगळी सेवा व्हावी. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आम्ही लहानपणी का नाही बहुतेक काय तर दालच्या घरा गॅरवी म्हणते, गॅरवीचं जेवण यांच्याकडे असायचं. आणि त्यावेळेला गॅरवीची पद्धत दुसरीकडे कुठे नव्हती. म्हणजे खान परिवाराच्या वतीनंच गॅरवी करायला जाईल, त्या गॅरवीचं जेवण कधीच संपत नाही. म्हणजे लोक जेवायला गेलेली सांगायची की ते जेवण संपत नाही, किती मी जेवू दे. म्हणजे ही सेवाभाव जे आहे ते आता यांची परिस्थिती चांगली झाली आहे म्हणून नाही, तर सुरुवातीपासूनच खऱ्या अर्थानं त्यांनी या समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुढील काळात देखील आपण या समाजाला सहकार्य करण्याची भूमिका अशीच आपली राहू द्या अशा प्रकारची अपेक्षा करतो. आमच्या सर्व नगराध्यक्ष नगरसेवक सर्वांचा या ठिकाणी सत्कार केला. आताच काय 8, 10, 15, 20 दिवसापूर्वी आम्ही एकमेकाच्या समोर होतो, एकमेकाला असं म्हणत होतो की या तालुक्याचा कुणी विकास केला नाही, आम्हाला माहिती आहे, आम्ही एकमेकाच्या विरोधात बोलत होतो. पण आज त्यांना देखील तुम्ही एकत्र आणलं, त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.